हळदी कुंकवाचा हा क्षण प्रत्येक सौभाग्याचं स्पंदन. आपल्या संस्कृतीचा मान ठेवूया, नात्यांमधील गोडवा वाढूया. नमस्कार, मी ॲडव्होकेट हर्षदा. आज बारामती बारमध्ये हळदी कुंकवाचं आयोजन केलेलं होतं. जे कार्यकारी मंडळी आहे 2026ची, खूप छान असं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. ह्या आमच्या सर्व वकील भगिनी. आणि आजच्या कार्यक्रमाची थीम, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची थीम ब्लॅक आणि रेड असं काहीसं ठरलेलं होतं. सर्वांनी त्याचप्रमाणे वेअर करून यायचं असं सांगितलं होतं. सर्वजण छान छान तयार होऊन आले होते आणि ह्या मॅडम संक्रांतीचं महत्त्व सांगत होत्या. मलाबार गोल्ड्स अँड डायमंड्स यांनी आमच्या बारसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम देखील ऑर्गनाईज केला होता. हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार होती आणि ह्या बारच्या उपाध्यक्ष आहेत हर्षदा सस्ते. तुम्हाला प्रश्न पडला असतील इथं पोलीस कसे काय, कोर्ट आहे म्हणल्यावर पोलीस असणारच. त्यांना देखील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांना देखील हळदी कुंकवाला बोलवलेलं होतं आणि जज लोक येणार होते, त्यामुळे होम मिनिस्टरच्याच कार्यक्रमाला सुरुवात केली आणि जज साहेबांचं आगमन झालं. ग्रे साडीमध्ये आहेत ते पुजारी कोर्ट आहे आणि ब्लॅक साडीमध्ये आहेत ते इंगवले साहेब आहेत. पाटील कोर्ट यायचं राहिलं होतं, पाटील साहेब, त्याच्यामुळं गेमला सुरुवात केली आणि गेम थोडे निम्मे होत आले तोपर्यंतच पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. प्रत्येक साहेब आल्यानंतर ठरलं होतं हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा. साहेबांचं आगमन झाल्यानंतर एक राऊंड झाला होता होम मिनिस्टरचा. त्यानंतर त्यांनी नाश्त्याची देखील खूप छान अशी सोय केलेली होती. हे पाटील साहेब आहेत आणि हे जे नाश्ता देत आहेत ते श्वेता वणवे आहेत. त्या पण कार्यकारिणीमध्ये आहेत ह्या वर्षीच्या. दरवर्षी जसं नाश्त्याची ह्याची सोय असती त्याच वर्षी ह्यावेळी जरा युनिक केलेली होती. इडली ठेवली होती नाश्त्यासाठी. आम्ही सर्वजणांनी नाश्ता केला आणि हा कोर्ट स्टाफ आहे त्यांनी देखील गेममध्ये सहभाग घेतलेला. शेवटी गेम आहे, जास्त मनावर घ्यायचं नसतं. जिंकलो तो जिंकलो, हारलो तो हारलो. ते काय आपण फक्त मज्जा म्हणून खेळायचा असतो, एन्जॉय रोजच कामामध्ये असतो. आणि हे भोई सर आहेत, यांनी पण फार छान कोऑपरेट केलं. ही सुंदर रांगोळी दिसती ना, ती भोई सरांनीच रेखाटलेली होती. खूप छान रांगोळी रेखाटतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी ती रांगोळी रेखाटली होती. त्यांना देखील मी शूटमध्ये घेतलं आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल या शूटमध्ये मी का नाहीये, तर मला शूट करायचं असल्यामुळं मी या व्हिडिओमध्ये दिसलेली नाहीये. आणि वाण म्हणून बारने झाडं ठेवली होती वृक्षारोपण करण्यासाठी. त्यांनी दिलेलं झाड आपापल्या घरी नेऊन लावायचं असा वाण ठेवला होता. आणि ते सर्व झाल्यानंतर सर्वांचं फोटो काढायचं स्टार्ट झालं आणि होम मिनिस्टरचा खेळ देखील चालू झाला. बऱ्याच बारमध्ये सदस्य असल्यामुळे त्यांना 4-5 राऊंड घ्यायला लागले आणि 4-5 राऊंड मधून ते फायनलिस्ट शोधणार होते. एवढ्या सर्व महिलांमधून शेवटी 4 फायनलिस्ट शोधले आणि 4 फायनलिस्ट मधून ते एक जणालाच विनर करणार होते. एक जण विनर आणि 2 थर्ड आणि सेकंड असं ठेवणार होते. तर त्यांचा देखील गेम स्टार्ट झाला. असं ग्रुप करायचं होतं, ग्रुपमधून खेळायचं होतं. आम्ही इतका एन्जॉय केला. रोजच्या कामामध्ये एवढं डिप्रेशन असतं की काही वेळच भेटत नाही असं काहीतरी करायला. ह्या 4 फायनलिस्टमध्ये एक तोफ करायची होती ग्लासांची. त्याच्यामध्ये त्या स्वप्नीला मॅडम ज्या ब्ल्यू साडीमध्ये आहेत, खेळ रंगला पैठणीचा. होम मिनिस्टर अगदी फायनल पर्यंत येऊन पोहोचलं. ह्या 4 जणी फायनलिस्ट होत्या. शेवटी पैठणी कोणाला मिळणार, प्रत्येकाची जुगलबंदी चालूच होती आणि सर्वजणच मन लावून खेळले. शेवटी ही गेम आहे, जास्त मनावर घ्यायची नसती. गेम काय आत्ता आपण खेळतो आणि नंतर आपण आपल्या कामाला सुरुवात करतो, तसंच काहीसं झालं. आणि या स्वप्नीला मॅडम जिंकल्या. त्याच्यामध्ये त्यांना पैठणी मिळाली. सर्वजण फोर्स करत होते की सरांना बोलू का उचलून घ्यायला, जसं आपण खेळ रंगला पैठणीचा जे बघतो वाहिनीवरती सेम तसंच. पण तसं काही झालं नाही. शेवटी लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. त्यांनी शेवटी सगळ्या चिठ्ठी हलवल्या. सगळ्यांना वाटत होतं, सगळे म्हणत होते माझं नाव काढा, माझं नाव काढा, पण ते काय आपल्या हातात नसतं. शेवटी जे हातामध्ये येईल तोच विनर असतो. आणि त्यांनी असं पण डिक्लेअर केलं जे इथं प्रेझेंट असतील त्यांनाच ती गोष्ट मिळणार आहे. 3-4 नावं तर असेच गेले कामामुळे. सगळे प्रत्येक जण कोर्टात निघून गेले आणि काही जण कामावरून येऊन बसले होते. त्यातल्या 3-4 जणींना, माझी मैत्रीण मयुरी आणि बाकीच्या मैत्रिणी, यांना सर्वांना पण त्याच्या चिठ्ठ्या लागल्या होत्या. 4घींना देखील मलाबार गोल्ड्सकडून काही लकी ड्रॉचे
गिफ्ट्स असतात त्या चौघींना पण ते गिफ्ट मिळाले आणि कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे छान झाला. ज्युनियर सिनियर असं काही नसतं, सर्वजण सर्वांना सामावून घेतात. आणि तुम्हाला माहिती कोर्टाचं काम म्हणलं की डोक्यावरती जरा जास्तच प्रेशर असतो. सगळ्यांना वाटतं कोर्टामध्ये काम होत नाही, पण प्रत्येक तारखेला प्रत्येक दिवशी काही ना काही काम होत असतं. त्यामुळं आमची धावपळ असते, एकमेकांना बोलायला जास्त वेळ देखील मिळत नाही. आणि हे असे छोटे छोटे कार्यक्रम असतात ज्याच्यामध्ये सर्वजण एकत्र येतात, भेटतात आणि असं आवरून यायचा तर प्रसंगच येत नाही. रोज ड्रेस कोडवरतीच यावं लागतं, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. त्यामुळं सणाच्या दिवशी फार सुंदर रेडी होऊन येतात. याच्या अगोदर पण मी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमाचा एक व्हिडिओ तुमच्यासमोर प्रेझेंट केला होता. ह्या महिला प्रतिनिधी आहेत मोनिका कोथावळे, यांच्याकडूनच पहिली चिठ्ठी काढली आणि ज्यांना लागली त्यांनी खूप ब्लेसिंग दिल्या. अरे वा, माझं नाव निघालं, माझं नाव निघालं. आणि अशा रीतीने खूप छान पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला. जजेस लोकांना वेळेवर ते जायचं असतं, त्यामुळे जजेस लोक पण गेले आणि हे ज्यांचे काम आवरून झालते ते सर्वजण गेम्समध्ये सहभाग घेत होते. थँक्यू सो मच. तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहिजे असतील तर ॲडव्होकेट हर्षदा मिनी व्लॉग या चॅनेलला मला नक्की सबस्क्राईब करा. जसं तुम्ही इन्स्टावरती माझ्यावर प्रेम केलं तसंच तुम्ही यूट्यूबवरतीही करत राहा. तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न विचारायचे असतील कोर्ट संदर्भात तरीही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसेच तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल तुमच्या सर्वांचे खूप 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 आभार. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.